नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत उंबरकर, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे कार्यरत आहे। आज आपण या ठिकाणी कपाशी या पिकावरील बोंडअळ्यांचे व्यवस्थापन या संदर्भात चर्चा करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये कपाशी एक महत्त्वाचं नगदी पीक आहे। या पिकावर विविध प्रकारच्या कारणांमुळे उत्पादनामध्ये घट होऊ शकते। या विविध प्रकारच्या कारणांमध्ये कीड चा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचं कारण आहे। आता आपण जर जगाचा विचार केला तर या कपाशी या पिकावर साधारणतः 1326 प्रकारच्या किडींची नोंद आहे। आपण जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये जवळपास 160 प्रकारच्या किडींची नोंद या कपाशी पिकावर आहे। आणि आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 25 प्रकारच्या किडींची नोंद या ठिकाणी आहे। आता आपण या कपाशी या पिकावर साधारणतः ज्या किडी येतात त्या किडींचं 2 भागामध्ये विभाजन त्या ठिकाणी करतो। एक जे आहे ते म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी। आता रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहे त्या किडीमध्ये सर्वात महत्त्वाचं जे पांढरी माशी, या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते। सोबतच मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी आणि आपण त्याला मिलीबग किंवा पिठ्या ढेकून असं म्हणतो। आता यासोबतच आपण जर बघितलं तर दुसरा जो भाग आहे, दुसऱ्या भागामध्ये ज्या बोंडअळ्या आहे किंवा ज्याला आपण लेपिडोप्टेरस पेस्ट म्हणतो त्या आहे। त्याच्यामध्ये अमेरिकन बोंडअळी, त्यानंतर ठिपक्याची बोंडअळी आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आर्थिक नुकसान करणारी जी कीड आहे ती म्हणजे गुलाबी बोंडअळी। सोबतच तंबाखूची पाने खाणारी अळी या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो। आता आपण नेमकं या अळ्या कशा ओळखायच्या आणि याचा प्रादुर्भाव कसा आहे या संदर्भात पाहूया। सगळ्यात महत्त्वाची जी कीड आहे, आता या किडीमध्ये आपल्याकडे बीटी वाणांचा वापर त्या ठिकाणी केला जातो। आता या बीटी वाणांवर सर्वसाधारणपणे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये आढळतो। पण आपण जर पाहिलं तर सरळ वाण ज्यामध्ये बीटी जनुक नाही अशा वाणांवर या 3ही प्रकारच्या बोंडअळ्या आपल्याला आढळून येतात। आता सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर पहिली जी आपण कीड बघितली ती बोंडअळी म्हणजे अमेरिकन बोलवर्म, तिला मराठीमध्ये आपण हिरवी बोंडअळी सुद्धा म्हणतो। ही पॉलीफॅगस पेस्ट आहे, म्हणजे विविध प्रकारच्या पिकांवर ही खाणारी किंवा नुकसान करणारी कीड आहे। ही हरभरा, तूर, सोयाबीन, भाजीपाला पिकं, फळ पिकं या पिकांवर आपला जीवनक्रम पूर्ण करते। आता या किडीची ओळख जर आपण पाहिली तर वेगवेगळ्या प्रकारच्या छटा हिच्या आहेत, परंतु एक आयडेंटिफिकेशन जर आपण पाहिलं तर तिच्या लॅटरल साईडला म्हणजे बाजूच्या साईडला एक भुरकट करड्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची एक पट्टी आपल्याला दिसते। आणि ही नुकसान करताना आपल्या शरीराचा डोक्याकडचा जो भाग आहे हा बोंडामध्ये असतो आणि इतर जो भाग आहे हा बोंडा बाहेर राहतो आणि ती बोंडाच्या आतमध्ये फीडिंग करते, म्हणजे बोंडाच्या आतमध्ये खाते। अशा प्रकारचा आपल्याला आयडेंटिफिकेशन आपल्याला दिसते। आणि या किडी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान या किडीमुळे होऊ शकते। दुसरी जी कीड आहे ती आहे ठिपक्याची बोंडअळी। या ठिपक्याच्या बोंडअळीच्या वरच्या साईडला ठिपके आपल्याला दिसतात आणि ही सुद्धा बोंडामध्ये राहून नुकसान करते। आणि ही कापूस आणि भेंडी या पिकावरील अतिशय महत्त्वाची कीड आहे। कापूस आणि भेंडी या पिकावर या किडीचा प्रामुख्याने आपल्याला प्रादुर्भाव दिसतो। तिसरी आणि महत्त्वाची जी कीड आहे ती आहे गुलाबी बोंडअळी, जिला आपण इंग्लिशमध्ये पिंक बोलवर्म असं म्हणतो। ही अतिशय महत्त्वाची आणि आर्थिक दृष्ट्या नुकसान करणारी कीड आहे। आता या किडीची ओळख जर आपण बघितली
तर साधारणतः सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अंड्यातून बाहेर आलेली जी फर्स्ट इन्स्टार पहिल्या अवस्थेची जी अळी आहे ही साधारणतः आपल्याला पांढऱ्या रंगाची आपल्याला दिसते. परंतु जशी जशी अवस्था बदलते म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड इन्स्टार फोर्थ इन्स्टार तर तसा ही गुलाबी कलर आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणून या अळीचं नाव आहे गुलाबी बोंडअळी किंवा शेंद्री बोंडअळीसुद्धा त्याला म्हणतात. आता या किडीचा जर आपण प्रादुर्भाव जर बघितला तर डोमकळी अवस्था आपल्याला दिसते. डोमकळी अवस्था म्हणजे अशी की गुलाबाची जी न उमललेली कळी आहे अशा प्रकारची जर कळी आपल्याला दिसली तर आपल्याला लक्षात येईल की या कळीमध्ये किंवा फुलामध्ये गुलाबी बोंडअळी ची अळी अवस्था त्या ठिकाणी आहे. आता यासोबतच ही अळी जेव्हा बोंड हे लहान अवस्थेमध्ये असते त्यावेळेसच बोंडामध्ये शिरते किंवा एंट्री करते आणि जशी जशी बोंडाची साईज ही मोठी होते तर नॅचरली त्या बोंडामध्ये झालेलं जे होल आहे पिन होल आपण ज्याला म्हणतो ते नॅचरली हील होते म्हणजे भरते आणि आपल्याला डोळ्यानं आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येत नाही यामध्ये बोंडअळी आहे किंवा नाही. त्यामुळे जेव्हा आपण हिरवे बोंड फोडून पाहतो त्यानंतरच आपल्याला हे लक्षात येते की यामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही. त्यामुळे ही एक प्रकारची हिडन पेस्ट आहे म्हणजे लपून नुकसान करणारी कीड आहे. त्यामुळे इतर ज्या बोंडअळ्या आहे त्या बोंडअळ्यापेक्षा या किडीचं व्यवस्थापन करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. आता या किडीच्या जर अवस्था बघितल्या तर 4 अवस्था आपल्याला दिसतात. एक म्हणजे अंडी अवस्था, अंडी अवस्थेमधून नंतर अळी अवस्था, अळी अवस्थेमधून कोश अवस्था आणि कोशामधून पतंग अवस्था अशा ह्या 4 अवस्था असतात. आणि साधारणतः या किडीचा जीवनक्रम हा 25 ते 30 दिवसामध्ये पूर्ण होतो आणि साधारणतः 5 ते 6 पिढ्या प्रतिवर्ष या प्रमाणात याचे जनरेशन त्या ठिकाणी कंप्लीट होते. आता आपण जर बघितलं तर ही अळी अवस्थासुद्धा हायबरनेशनमध्ये आपण त्याला सुप्त अवस्थेमध्ये जाते. आपण बऱ्याच वेळेस पाहतो की फक्त कोश अवस्था ही सुप्त अवस्थेमध्ये जाते परंतु या किडीची अळी अवस्थासुद्धा ही सुप्त अवस्थेमध्ये किंवा आपण त्याला सुप्त अवस्थेमध्ये जात असते. यानंतर आपण जर पाहिलं तर ही जी मादी आहे ही मादी गुलाबी बोंडअळीची जी मादी आहे ही बोंडावर किंवा पानाच्या खालच्या बाजूला आपल्याला अंडे त्या ठिकाणी देताना दिसत असते. नंतर अंड्यामधून आलेली फर्स्ट इन्स्टार अळी आहे ही पांढुरकी जी अळी आहे ही फुलामध्ये त्या ठिकाणी राहते आणि फुलामध्ये डोमकळीची अवस्था आपल्याला साधारणतः दिसते. आणि ही नंतर जेव्हा बोंड हिरवं बोंड तयार व्हायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा ती बोंडामध्ये एंट्री करते आणि आतमध्ये जे सीड आहे किंवा बी आहे त्या बियावर फीड करते. या फीडिंगमुळे बियाची क्वालिटीसुद्धा खराब होते, त्या लिंट म्हणजे ज्या धाग्याची क्वालिटीसुद्धा खराब होते आणि जे सीड आहे याचीसुद्धा क्वालिटी त्या ठिकाणी खराब होत असते. नंतर साधारणतः ही बोंडामध्ये किंवा जे जमिनीमध्ये किंवा जे प्लॅन्ट डिब्रीज आहे यामध्ये सुद्धा ही कोशावस्थेमध्ये जाते. त्यामुळे जेव्हा या कोशांना फेवरेबल कंडिशन प्राप्त होते त्यावेळेस मग त्यामधून पतंग अवस्था बाहेर पडते आणि पतंग अवस्था नर मादीचं मिलन झाल्यानंतर पुन्हा एगलिंग त्या ठिकाणी करते. तर अशा प्रकारची ही या गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम आहे आणि ही अतिशय महत्त्वाची कीड या कपाशी पिकावरची आहे. यानंतरची जी अळी आहे ती आहे तंबाखूची पाने खाणारी अळी. तर हिला स्पोडोप्टेरा लिटुरा या नावानं सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जाते आणि ही सुद्धा पॉलिफॅगस पेस्ट आहे परंतु कपाशीवर सुद्धा ही नुकसान करते. ही साधारणतः पुंजक्यामध्ये अंडी देते. साधारणतः 150 ते 200 अंडीसुद्धा एका पुंजक्यामध्ये राहतात आणि त्यामधून लहान लहान अळ्या बाहेर पडून चाळणीसारखं पान आपल्याला दिसते. तर फक्त हे मुख्य शिरा त्या ठिकाणी राहतात आणि इतर पूर्ण पान हे जाळीदार आपल्याला त्या ठिकाणी दिसते. तर ह्या सुरुवातीला आपल्याला एका झाडावर दिसतात आणि नंतर त्या पूर्ण शेतामध्ये विखरतात आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान केल्यामुळे प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे यावर याचा परिणाम होत असल्यामुळे उत्पादनामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते. अशा प्रकारे या 2 भागामध्ये आपण या किडींचं विभाजन केलं. एक म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी आणि दुसरं म्हणजे लेपिडोप्टेरस पेस्ट म्हणजे अळीवर्गीय किडी किंवा बोंडअळ्या आपण त्याला म्हणू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या किडीचं व्यवस्थापन करताना आपल्याला कोणत्या प्रकारच्या उपाययोजना त्या ठिकाणी करायच्या आहेत. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती ही अतिशय महत्त्वाची
आणि कमी खर्चामध्ये आपल्याला या किडींचा व्यवस्थापन या पद्धतीमध्ये आपण करू शकतो। याच्यामध्ये विविध प्रकारच्या बाबी आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ती जर आपण पाहिली तर मशागतीय पद्धत। आपण ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करतो, या खोल नांगरणीमुळे ज्या सुप्त अवस्था जमिनीमध्ये या किडींच्या असतील, कारण आपण जर पाहिल्या तर ज्या महत्त्वपूर्ण ज्या किडी आहेत किंवा लेपिडोप्टेरसच्या पेस्ट आहे, याची जी सुप्त अवस्था आहे किंवा कोश अवस्था आहे ही जमिनीमध्ये राहते। आपण जर उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी केली तर ह्या ज्या सुप्त अवस्था आहे ह्या जमिनीच्या वर येतात। एक तर त्या सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात किंवा जे पक्षी आहे हे पक्षी त्याला टिपून नष्ट करतात। सोबतच आपण जर बघितलं तर पेरणीची वेळसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं जे शिफारस केलेली जी पेरणीची वेळ आहे त्याप्रमाणेच पेरणी करणं आवश्यक आहे। लागवडीचं अंतरसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि खत देताना जे शिफारस केलेल्या ज्या मात्रा आहे या शिफारस केलेल्या मात्राप्रमाणेच खत देणंसुद्धा आवश्यक आहे। जर जास्त प्रमाणामध्ये नत्र खतांचा वापर जर या कपाशी पिकावर झाला तर या पिकाची काळीक वाढ होते, झाड हे हिरवं प्रमाणात मोठं वाढते आणि यावर किडींचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतो। त्यामुळे शिफारस केलेल्या प्रमाणामध्येच नत्र खतांचा वापरसुद्धा करणं आवश्यक आहे आणि सोबतच आंतरमशागत, कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की त्या पिकांमध्ये तण असते आणि अल्टरनेट होस्ट जर असतील तर त्या जीवनक्रम जो आहे किडीचा तो कंटिन्यू राहतो। त्यामुळे त्यामध्ये असणारं जे तण आहे ते सुद्धा आपल्याला नष्ट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि आपण ज्यावेळेस डवरणी करतो ते डवरणीसुद्धा करणं आपल्याला आवश्यक आहे। एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधली महत्त्वाची जी एक पद्धत आहे ती म्हणजे यांत्रिक पद्धत। या यांत्रिक पद्धतीमध्ये कपाशीवरील कीड व्यवस्थापन करताना महत्त्वाच्या बाबीमध्ये आपण जर बघितलं, याच्यामध्ये आपण कामगंध सापळ्यांचा वापर, आता ही अतिशय कमी खर्चिक आणि अतिशय प्रभावी अशी कीड व्यवस्थापनाची पद्धत आहे। आता आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बोंडअळ्या बघितल्या, आता सुरुवातीला आपण पाहिलं हिरवी बोंडअळी, तर या हिरव्या बोंडअळीच्या नर पतंगांना पकडण्यासाठी किंवा एकत्रित करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी आपण हेलिलिव्हर असलेलं कामगंध सापळा आपल्या शेतामध्ये जर लावला तर या कपाशी पिकामध्ये जी हिरवी बोंडअळी आहे तिची जे नर पतंग आहे ते त्या सापळ्याकडे अट्रॅक्ट होतात किंवा आकर्षिले जातात, त्यामध्ये येऊन ते आपल्याला पकडता येतात किंवा नष्ट करता येतात। दुसरी जी बोंडअळी आहे ती आहे ठिपक्याची बोंडअळी। या बोंडअळीसाठी इरिस लिव्हर किंवा व्हीट लिव्हर आपण त्या ठिकाणी लावू शकतो। त्यामध्ये या ठिपक्याच्या बोंडअळीचे जे नर पतंग आहे ते अट्रॅक्ट होतात आणि त्यांना आपण पकडून नष्ट करू शकतो। तिसरी आणि महत्त्वाची जी बोंडअळी आहे ती म्हणजे पिंक बोलवर्म, तिला आपण मराठीमध्ये गुलाबी बोंडअळी म्हणतो। या गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी या कामगंध सापळ्यामध्ये पेक्टिनोलिव्हर किंवा गॉसिप लिव्हर आपण त्या ठिकाणी लावू शकतो आणि त्यामध्ये जे नर पतंग त्या परिसरामध्ये किंवा कपाशीच्या शेतामध्ये असतील तर ते त्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामध्ये येऊन नष्ट आपल्याला करता येतात। चौथी जी अळी जी आहे ती आहे तंबाखूची पाने खाणारी अळी। या अळीसाठी सुद्धा लूर उपलब्ध आहे आणि या लूर म्हणजे स्पोडोल्यूर म्हणून आपण मार्केटमधून आणू शकतो आणि ते जर आपण ट्रॅपमध्ये लावलं तर या तंबाखूचे पाना खाणाऱ्या अळीचे जे नर पतंग आहे ते आपण पकडून नष्ट करू शकतो। आता या कामगंध सापळ्याचा जर आपण उपयोग बघितला तर नर पकडल्या गेल्यामुळे नर आणि मादीचं मिलन होऊ शकणार नाही आणि पुढची जी आपली प्रोजेनी आहे ती आपण त्या ठिकाणी या किडींची थांबवू शकतो। त्यामुळे या कामगंध सापळ्याचा वापर आपल्या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। आता नेमका हा कामगंध सापळा आपल्याला किती प्रमाणात आणि कसा लावायचा, तर कामगंध सापळा लावताना सर्वप्रथम आपल्याला जर सर्वेक्षणासाठी लावायचा असेल तर 1 एकर क्षेत्रामध्ये 2 कामगंध सापळे आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहेत। आणि जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर मास ट्रॅपिंग करायचं असेल, मोठ्या प्रमाणावर पतंग पकडायचे असतील तर 1 एकर क्षेत्रामध्ये साधारणतः 8 ते 10 कामगंध सापळे आपल्याला पिकाच्या उंचीपेक्षा 1 फूट उंचीवर लावायचे आहे आणि एक सरळ काठी घ्यायची, त्या काठीला आपल्याला हे कामगंध सापळे लावायचे आहे आणि लावताना साधारणतः आपण मोठ्या उंचीची जर काठी घेतली तर आपल्याला एकाच ठिकाणी जरी आपण तो ट्रॅप लावला तर आपण जशी जशी पिकाची उंची वाढत जाईल तसं तसं फक्त आपण
त्या कामगंध सापळ्याची उंचीनुसार आपण ते ॲडजस्ट करू शकतो. नंतर लावतानाही सरळ काठी लावायची आणि साधारणतः आपण वेगवेगळ्या पिकासाठी जे कामगंध सापळे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर त्यामध्ये असणारी जी लूर आहे ही साधारणतः 1 महिन्यानंतर किंवा त्या पाकिटावर लिहिलेल्या तारखेनंतर आपल्याला ती चेंज करायची आहे आणि लावताना शक्यतोवर आपल्या हाताचा स्पर्श होणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला त्या ट्रॅपमध्ये हे लूर त्या ठिकाणी लावायचं आहे. आणि ज्या तारखेला आपण हे लूर लावणार आहे त्याची जी तारीख आहे ती आपल्याला ट्रॅपच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी लावायची आहे, जेणेकरून किती तारखेला आपल्याला हे चेंज करायचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे या कामगंध सापळ्याचं इन्स्टॉलेशन आपल्याला शेतामध्ये करायचं आहे. आता यासोबतच प्रकाश सापळ्यांचा वापर हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेसुद्धा सोलर लाईट ट्रॅप त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. हे सुद्धा लावू शकतो आपण. आणि बऱ्याच वेळा शेतकरी स्वतःसुद्धा त्या ठिकाणी लावतात. तर त्याचा जो कालावधी आहे हा शक्यतोवर सायंकाळी 6 ते 10 या कालावधीमध्ये जर असेल तर जे हानिकारक ज्या किडी आहेत ज्या मोठ्या प्रमाणावर नुकसान या कपाशी पिकामध्ये करत असतात तर त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं सोयीचं राहते. आता साधारण जर पाहिलं तर 1 एकर क्षेत्रामध्ये एक जो प्रकाश सापळा आहे तो आपण त्या ठिकाणी लावू शकतो. या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला किडीचं व्यवस्थापन करणं सोयीचं राहते. यानंतरची जी पद्धत आहे ती आहे नियामक पद्धती. या नियामक पद्धतीमध्ये भारत सरकारनं विविध प्रकारच्या केंद्रीय कीटकनाशक बोर्ड जे आहे या केंद्रीय कीटकनाशक बोर्डाकडून शिफारस केलेले कीटकनाशकं जे आहे त्याचाच वापर करणं आवश्यक आहे. क्वारंटाईन जी पद्धत आहे की या पद्धतीचा सुद्धा आपल्याला वापर त्या ठिकाणी करायचा आहे. यानंतरची जी पद्धत आहे ती आहे जैविक पद्धत, जिला आपण बायोलॉजिकल कंट्रोल म्हणू शकतो. यामध्ये आपण निसर्गामध्ये उपलब्ध असणारे जे काही परोपजीवी कीटक आहे किंवा आपण ज्याला पॅरासिटॉइड, प्रिडेटर, पॅथोजन या प्रकारच्या सजीवांचा वापर करून कीड व्यवस्थापन करू शकतो. आता आपण जर का विचार केला पॅरासिटॉइडचा तर ट्रायकोग्रामा नावाचा एक पॅरासिटॉइड आहे. या पॅरासिटॉइडचा वापर करून या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. नेमकं हे ट्रायकोकार्ड आपलं शेतामध्ये कसं लावायचं याबद्दल आपण आता माहिती पाहूया. नेमकं हे ट्रायकोकार्ड लावताना एक पोस्टकार्डच्या आकाराचं साधारणतः हे ट्रायकोकार्ड असते आणि या ट्रायकोकार्डवर हे जे ट्रायकोग्रामा आहे हे असतात आणि आपल्याला या ट्रायकोकार्ड कट करून आपल्याला या कपाशी पिकावर स्टॅपलरच्या सहाय्यानं साधारणतः हे ट्रायकोकार्ड लावायचे आहेत. 1 एकर क्षेत्रामध्ये साधारणतः आपण 3 ट्रायकोकार्डची शिफारस आहे आणि 6 ते 7 वेळेस जर आपण हे ट्रायकोकार्ड आपल्या शेतामध्ये जर एका आठवड्याच्या अंतरानं जर लावले तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करण्यामध्ये अतिशय मदत होते. सोबतच ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहे त्या किडीच्या व्यवस्थापनासाठी ढाल किडा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेडीबर्ड बीटल म्हणतो, ड्रॅगन फ्लाय, डॅमसेल फ्लाय किंवा प्रेइंग मँटिड अशा प्रकारच्या ज्या मित्र कीटक आहे याचासुद्धा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सगळ्या पद्धतीचा वापर केल्यानंतरसुद्धा आपल्याला कीडचा प्रादुर्भाव दिसत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्यामध्ये जे काही रासायनिक कीटकनाशकं शिफारस केलेले आहे त्याचा वापर त्या ठिकाणी करता येतो. आणि नेमकं रासायनिक कीटकनाशक वापरायचं केव्हा तर त्यासाठी इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे आर्थिक नुकसान पातळीच्या बेसवर आपण या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू शकतो. आता नेमकं रासायनिक कीटकनाशक वापरताना एक महत्त्वाची म्हणजे आपल्याला काळजी घेणं खूप आवश्यक आहे. कारण त्या ठिकाणी जर का आपण कुठल्याही प्रकारचं जर प्रोटेक्शन किंवा किट न वापरता स्प्रिंग केली तर त्या ठिकाणी वीजबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे फवारणी ही हवेच्या दिशेनंच त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर फवारणी शक्यतोवर सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस करायची आहे. फवारणी करण्याअगोदर आपण आपल्याला जो किट आहे प्रोटेक्शन किट आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये मास्क आहे, हँड ग्लोव्ज आहे, टोपी आहे, आपल्या ॲप्रॉन आहे, पॅन्ट आहे, शूज आहे आणि या पद्धतीचा जर आपण वापर केला, या सर्व किटचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी
आपल्याला विषबाधा त्या ठिकाणी होणार नाही. आणि शक्यतो फवारणी करताना आपण कुठल्याही प्रकारचं अन्न किंवा नाश्त्याचं सेवन करायचं नाही. फवारणी झाल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून किंवा आंघोळ करूनच त्या ठिकाणी आपण जेवण त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारच्या जर पद्धती रासायनिक कीटकनाशक वापरताना जर आपण केलं तर आपल्याला विषबाधा त्या ठिकाणी होणार नाही. कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळी येण्याची नेमकी कारणे कोणती आहेत ही जर आपण बघितली तर मागील वर्षी कपाशी जी लागवड आहे तर ती यावर्षीसुद्धा त्या ठिकाणी जर असेल तर यामुळे सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे वर्षभर कपाशी जर का आपल्या शेतात उभी असेल तर त्यामुळे या बोंडअळीला वर्षभर खाद्य उपलब्ध होते आणि या खाद्य उपलब्ध असल्यामुळे तिचा प्रादुर्भाव येणाऱ्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो. दुसरं म्हणजे पूर्व हंगामी कपाशीची लागवड. जर शिफारस केल्याप्रमाणे जर आपण लागवड केली नाही, कारण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं लागवडीची शिफारस त्या ठिकाणी केलेली आहे, त्या शिफारसीपूर्वी जर का पूर्व हंगामी लागवड म्हणजे मे महिन्यामध्ये जर का लागवड केली असेल तर यामुळे सुद्धा या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. तिसरं महत्त्वाचं जे कारण आहे, आपण ज्यावेळेस कपाशी पीक हे हार्वेस्ट करतो, हार्वेस्ट केल्यानंतर ज्या पराठ्या आहे किंवा ते पराठ्याचे किंवा त्या कपाशीचे जे अवशेष आहे ते आपण त्या शेतामध्येच त्या ठिकाणी ठेवतो आणि त्या शेतामध्ये ठेवल्यामुळे ज्या सुप्त अवस्था त्यामध्ये असतात तर त्या ठिकाणी राहतात आणि त्या सुप्त अवस्थांना फेवरेबल ज्यावेळेस कंडिशन मिळते त्यावेळेस त्या पुन्हा त्यामधून पतंग बाहेर पडून पुन्हा याचा जीवनक्रम सुरू होतो. तर या महत्त्वाच्या कारणामुळे या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला या कपाशी पिकावर दिसून येतो. शेतकरी बांधवांनी या कपाशी पिकावरील बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा जर वापर केला तर कमी खर्चामध्ये आपण त्या ठिकाणी अधिक उत्पन्न घेऊ शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती राहील की आपण फक्त रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करून अधिक उत्पादन या ठिकाणी घ्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. नमस्कार.